आणि शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची मुंबईत एक बैठक सुरू आहे। शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईतील या कार्यालयामध्ये बैठक सुरू झाली। धैर्यशील मोहिते, बजरंग सोनावणे, अमोल कोल्हे या बैठकीला उपस्थित आहेत। नवनिर्वाचित खासदारांची ही महत्त्वाची बैठक सध्या मुंबईत बोलावण्यात आलेली आहे। शरद पवार स्वतः नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन करतील। एनसीपीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मुंबईत तुम्ही दाखल झालेला आहात आणि जिंकल्यानंतरच्या तुमची पहिली प्रतिक्रिया कसं वाटतंय? नक्कीच आनंद आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचे आभार आहे आणि महाविकास आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत केली, त्याचं हे फलित आहे। 10 पैकी 8 जागा तुम्ही जिंकल्यात आणि तुम्ही यापूर्वीच म्हटलं होतं की आम्ही जास्तीत जास्त जागा जिंकू, कारण ही सत्याची असत्याची लढाई आहे। तिकडे हा आदरणीय पवार साहेबांचा करिश्मा आहे आणि पवार साहेबांनी जो एक संघर्ष उभा केला, हातचं सगळं गमावलं असं वाटत असताना कसं लढायचं असतं आणि कसं जिंकायचं असतं याचं मूर्तिमंत उदाहरण आदरणीय साहेबांनी घालून दिलं। जो काही सत्ता संघर्ष झाला त्यामध्ये तुमची देखील स्वाक्षरी घेण्यात आली होती। यानंतर तुम्ही बरेच सांगितलं की चुकीनं हे सगळं घडलेलं आहे, तुम्ही सत्याच्या बाजूने राहणार असं सुद्धा म्हटलं, त्याचं जे फलित म्हणावं। मग सत्तेच्या बाजूने राहण्यापेक्षा सत्याच्या बाजूने राहणं हिताचं आहे हे समोर दिसतंय। नक्कीच काय तुम्ही सांगू इच्छिता अजितदादांना आता आणि त्यांच्या सगळ्या मी कार्यकर्त्यांना? फार लहान कार्यकर्ता इतक्या मोठ्या नेत्यांना काय सांगणार, त्यामुळे तुमच्या कोणी संपर्कात आहे का? नाही, माझ्या तरी कोणी संपर्कात नाही आणि या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय होतो तो बघणं महत्वाचं राहील। नक्की सिरियल मध्ये काम करत राहणार आता? सिरियल मधून आता राम राम। मराठी, मुंबई। एनसीपीचे माढ्याचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। जिंकल्यानंतर प्रथमच तुम्ही मुंबईत दाखल झालाय, शरद पवारांची भेट घेत आहे, जयंत पाटलांची भेट घेत आहे। जिंकल्यानंतरच्या भावना काय तुमच्या? माझा विजय हा माढा मतदारसंघातील मतदारांचा आहे, कारण की त्यांनीच मला उभं केलं होतं आणि तो विजय हा त्यांचाच आहे। नक्कीच, पण फार मोठं आव्हान होतं तुमच्या समोर सुद्धा आणि जागा आम्ही जिंकू असा दावा सत्ताधारी वारंवार करत होते, त्यामुळे काय वाटतं कशा पद्धतीनं तुम्ही हे आव्हान पेललं? त्यांचा खोटा दावा होता, कारण आम्ही सुरुवातीपासून त्यांना सांगत होतो की योग्य उमेदवार नाही आहे आणि दुःख या गोष्टीच वाटतं की गडकरी साहेबांसारखा मोठा माणूस यांचं नाव चौथ्या यादीत जाहीर होतं आणि जे निष्क्रिय माणसं आहेत त्यांची नावं पहिल्या यादीत जाहीर होते। त्याचा परिणाम आता दिसून आला त्यात आणि लोकांचा प्रचंड राग होता, विशेषतः शेतकरी, युवा आणि महिला वर्गाचा सरकारच्या विरोधात प्रचंड लाट होती। नक्कीच, कॅमेरा पर्सन नरसिंगसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।